एज्युकेशन कम्युनिटी मध्ये स्वागत करते। आपण पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल या चॅप्टरला सुरुवात करणार, ठीक आहे। सेकंड नंबरचा चॅप्टर आहे आपले पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल। आता बघा, पॅरलल लाईन्सचा स्टडी आपण केलेला आहे। पॅरलल लाईन्स म्हणजे काय तुम्हाला माहित सुद्धा असेल, कारण की आपण लास्ट इयरलाच बघितलेलं आहे की पॅरलल लाईन्स काय असतात। फक्त तुम्हाला ट्रान्सव्हर्सल थोडंसं नवीन आहे, पण परत एक वेळेस बघूयात आपण की पॅरलल लाईन्स म्हणजे काय नेमकं, ठीक आहे। तसं तुमचं झालेलं तर असेलच लास्ट इयरला, पण आपण परत एक वेळेस समजून घेऊयात की पॅरलल लाईन्स म्हणजे काय। आता बघा, दोन लाईन आहेत, मी डायरेक्ट ड्रॉ करते। तर लेट्स रिकॉल म्हणून तुम्हाला दिलेलंच आहे की बघा आता इथेच द लाईन इन द सेम प्लेन व्हिच डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर इज कॉल्ड एज पॅरलल लाईन। खूप इझी आहे की अशा लाईन ज्या सेम प्लेन मध्ये जातात आणि त्या एकमेकांना कधी इंटरसेक्ट होत नाहीत, अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स असं म्हणत असतो। जसं की त्यांनी इथे दिलेलंच आहे, एक एल लाईन आहे आणि एक एम लाईन आहे। ह्या कशा लाईन्स आहेत? पॅरलल लाईन्स आहेत। पॅरलल कसं काय? बघा, सेम प्लेन मध्ये जातात आणि ह्या ज्या लाईन आहे, आता हा जी एल लाईन आहे हिला जर आपण समोर किती सुद्धा वाढवलं तर ही लाईन फक्त वाढत जाणार आहे समोर। सेम आता हिला वाढवत जा, हिला सुद्धा वाढवत जा, समोर किती सुद्धा वाढू शकते, वाढत तर आहेच या दोन्ही सुद्धा लाईन, पण या दोन्ही लाईन एकमेकांना वाढत तर आहेच, पण त्या इंटरसेक्ट होणार नाहीत। इंटरसेक्ट होणार नाहीये म्हणजे एकमेकींना त्या छेदणार नाहीत असं म्हटलं तरी चालेल, ठीक आहे। मग आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या कशा आहेत? मग पॅरलल लाईन्स आहेत। ह्या लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स असं म्हणत असतो, जसं की तुम्ही अगोदर बघितलेलं सुद्धा असेल। आता परत एक वेळेस बघा, पॅरलल लाईन्सचे आपण काही एक्झाम्पलच घेऊया। हे फर्स्ट लाईन आणि अजून एक लाईन घेऊ आपण। तुमच्याकडे स्केल असेल, तुम्ही ड्रॉ करायचे आहेत, तसं आपण एक्झाम्पलच घेतोय। तर बघा, ह्या ज्या दोन लाईन आहेत हिला आपण पॅरलल म्हणणार आहोत का? आता थोडेसे बेंड झालेत, पण बघा ह्या ज्या लाईन आहेत ह्या सुद्धा पॅरलल लाईन्स आहेत, कारण की हिला सुद्धा जेव्हा आपण समोर वाढवत जाऊ, हिला सुद्धा वाढवत जाऊ, ह्या ज्या काय आहेत ह्या सेम प्लेन मध्ये आहेत आणि कितीही तुम्ही त्याला वाढवलं त्याचा एरो काढून तर त्या काय होणार आहेत? स्ट्रेट प्लेन मध्ये जाणार आहेत आणि एकमेकांना कधी इंटरसेक्ट होणार नाहीत। मग ते आपण काय झालं? पॅरलल लाईन झालं। मग आता पॅरलल लाईन्स कोणत्या नाहीयेत की ज्या स्ट्रेट प्लेन मध्ये नाहीयेत आणि एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत, अशा लाईन्सला आपण काय म्हणणार? मग नॉन पॅरलल लाईन्स। मग आता बघा, नॉन पॅरलल लाईन्स कोणत्या? ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे। आता या लाईन आहेत, एकमेकींना पॅरलल आहेत का? नाही, दोघी एकमेकींकडे बेंड झालेला। याचा अर्थ काय की हिला जर आपण वाढवत नेलं आणि हिला सुद्धा जर आपण असं वाढवत नेलं, सॉरी, तर एक पॉइंट असा येणार आहे की ह्या ज्या दोन लाईन्स आहेत एकमेकींना इंटरसेक्ट होणार आहेत, कुठेतरी छेदणार आहेत आणि आपल्याला एक पॉइंट मिळणार आहे समोर इंटरसेक्ट झाल्यानंतर। बघा ना, कारण ही सुद्धा आपण जर वाढवत नेली आणि ही वाढवत नेली तर एक पॉइंट मिळणारच आहे की त्या काय होणार आहेत? मग एकमेकींना इंटरसेक्ट होणार आहेत। मग अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणणार आहोत का? नाही। मग पॅरलल लाईन्स कोणत्या कळालं आता? की ज्या स्ट्रेट प्लेन मध्ये म्हणजे प्लेन्स मध्ये आहेत, समोरच जात आहेत, एकमेकींना कधी इंटरसेक्ट होणार नाहीयेत, मग अशा लाईन्सला आपण म्हणणार आहोत पॅरलल लाईन्स। मग आता बघा, पॅरलल लाईन्स साठी सुद्धा एक सिम्बॉल आहे, म्हणजे पॅरलल लाईन्स डिनोट करण्यासाठी। आता मॅथमॅटिक्स मध्ये बऱ्याचशा गोष्टींसाठी मॅथमॅटिशियनने आपल्याला सिम्बॉल्स दिलेले आहेत, मग पॅरलल लाईन्स साठी सुद्धा आपल्याला एक सिम्बॉल दिलेला आहे। बघा कोणता आहे? तर पॅरलल लाईन्स बघा इथे दिलेलंच आहे त्यांनी कसं की लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स इज रिटन ॲज अ लाईन एल पॅरलल टू लाईन एल। बघा हा तो सिम्बॉल, या सिम्बॉलने आपण पॅरलल लाईन्सला डिनोट करत असतो। मग आता आपल्याला एवढं लिहित बसायचं काम आहे का की लाईन एल इज अ पॅरलल टू लाईन एम? नाही, आपण डायरेक्ट हा सिम्बॉल यूज करू शकतो। आता दोन लाईन आहेत ए आणि बी, ही झाली ए आणि ही झाली बी। ह्या दोन लाईन्स कशा आहेत? पॅरलल आहेत की नाही? हिला वाढवा तुम्ही समोर, हिला सुद्धा वाढवा, त्या दोघे एकमेकींना इंटरसेक्ट होणार आहेत का? नाही होणार आहे। मग इंटरसेक्ट होणार नाहीत तर मग त्या काय झालं? पॅरलल लाईन झाल्यात। मग आता ते लिहायचं कसं? आपल्याला सिम्बॉल तर कळाला, हा सिम्बॉल। मग ते कसं लिहिणार आहोत आपण की लाईन एल, सॉरी लाईन ए घेतलेली आपण, लाईन ए, मग पॅरलल लाईनचा हा सिम्बॉल आणि लाईन बी, ठीक आहे। तर हे झाले मग
पॅरलल लाईन्सचा सिम्बॉल आणि पॅरलल लाईन्स कशा असतात ते तर समजले. इथपर्यंत तुमचं लास्ट इयरला झालेलंच होतं, पण आपण परत एक वेळेस समजून घेतलेलं आहे. आता बघा आपण येऊयात ट्रान्सव्हर्सल कडे. ठीक आहे, पॅरलल लाईन्स थोडं समजलं असेल तर ठीक आहे, नाहीतर परत आपण एक वेळेस एक एक्झाम्पल घेऊयात. बघा परत आता ही लाईन बघा, ही आणि ही, याला नाव द्या एम आणि एन, याला देऊ आपण ए आणि बी. हे दोन जे एक्झाम्पल मी घेतलेले आहे याला नाव देऊ आपण ए आणि इथे बी. तर हे जे दोन्ही फिगर आहेत त्याच्यात दोन एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आता इथे आहे का एखादं एक्झाम्पल पॅरलल लाईन्सचं तर नाहीये, एक पण नाहीये. कारण की बघा ही थोडीशी बेंड झाली एकमेकींकडे लाईन, हिला वाढवत वाढवत नाही तुम्ही, ती काय होणार आहे एकमेकींना इंटरसेक्ट होणार आहे. लाईन एम आणि लाईन एन, मग ती पॅरलल लाईन आहे का तर नाहीये. दुसरं बघा ए आणि बी इथे तर ऑलरेडी दिलेलाच इंटरसेक्ट आहेत ते एकमेकींना, इथे एक पॉइंट सुद्धा मिळतो आपल्याला, मग हे सुद्धा एक्झाम्पल असणार आहे का मग पॅरलल लाईनचं तर नाही. मग असे एक्झाम्पल्स पॅरलल लाईनचे नाहीयेत. मग पॅरलल लाईन्स म्हणजे हेच की ज्या लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट होत नाहीत अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स असं म्हणत असतो. आता नंतर मग आपल्याला ट्रान्सव्हर्सल शिकायचंय. ठीक आहे, आता ट्रान्सव्हर्सल म्हणजे नेमकं काय बघा, ह्या दोन लाईन आहेत आणि ही जी वरतून लाईन पास झाली आहे ना या दोन लाईन मधून, तिला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणणार. काय खूप सोपं आहे. ह्या ज्या दोन लाईन आहेत एम आणि एन, त्यामधून ही जी एल लाईन पास झाली आपण तिला ट्रान्सव्हर्सल म्हणणार आहोत. फक्त कंडिशन एकच लक्षामध्ये ठेवायची, जेव्हा ही लाईन त्या दोन लाईन वरतून पास होणार आहे ती आपल्याला डिस्टिंक्ट दोन पॉइंट्स द्यायला पाहिजे. ती तर डिस्टिंक्ट दोन पॉइंट कोणते तर ही जी पहिली लाईन आहे ती लाईन जेव्हा पास होईल तेव्हा इथे हा जो फर्स्ट पॉइंट तयार होतोय हा झाला पहिला पॉइंट, आणि तीच लाईन जेव्हा दुसऱ्या लाईन मधून सुद्धा पास होणार आहे इथं हा दुसरा पॉइंट तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा एक लाईन दोन लाईन मधून पास होते आणि आपल्याला जेव्हा ती डिस्टिंक्ट टू पॉइंट्स देते आपण तिला काय म्हणणार आहोत मग ट्रान्सव्हर्सल असं म्हणणार आहोत. बघा इथे एम आणि एन ज्या होत्या दोन लाईन्स होत्या, एक लाईन वरतून पास झाली तिने आपल्याला दोन डिस्टिंक्ट पॉइंट दिलेत ए आणि बी, मग या लाईन्सला आपण काय म्हणणार आहोत ट्रान्सव्हर्सल लाईन असं म्हणणार आहोत. बघा जसं की त्यांनी सांगितलेलं आहे, if a line intersect given two lines in two distinct points then that line is called as transversal. ठीक आहे, आता बघा ट्रान्सव्हर्सल साठी आपल्याला अशी कंडिशन नाहीये की आपल्याला पॅरलल लाईन्सच पाहिजेत त्या दोन. म्हणजे पॅरलल लाईन्स वरतूनच जर एखादी लाईन पास झाली आणि तिने दोन डिस्टिंक्ट पॉइंट दिलेत तर आपण त्याच लाईनला ट्रान्सव्हर्सल म्हणणार असं नाही. इथं ट्रान्सव्हर्सल आहेच, पण ज्या नॉन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यावरतून सुद्धा जर एखादी लाईन पास झाली आणि तिने आपल्याला दोन डिस्टिंक्ट पॉइंट दिले तर त्या लाईनला सुद्धा आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणणार आहोत. काय लक्षात ठेवायचं मग इथे कंडिशन आहे का की जी ट्रान्सव्हर्सल असणार आहे ती फक्त आपल्याला पॅरलल लाईन्स वरतीच असणार आहे नाही. इथेच एक्झाम्पल जेव्हा त्यांनी घेतलेलं आहे बुक मध्येच घेतलेलं आहे मी हे, ह्याच्या दोन लाईन पॅरलल आहेत का नाहीये. बघा थोड्याशा एकमेकींकडे आलेल्या आहेत, म्हणजे ही जेव्हा वाढत जाईल आणि ही सुद्धा वाढत जाईल त्या एकमेकींना इंटरसेक्ट होणार आहेत. मग ही कंडिशन आहे का इथे नाही. मग लाईन पॅरलल असो किंवा नॉन पॅरलल असो कंडिशन फक्त काय सांगते जेव्हा ती एक लाईन त्या दोन लाईन्स वरतून पास होणार आहे तेव्हा तिने आपल्याला दोन डिस्टिंक्ट पॉइंट द्यायला पाहिजेत आणि मग ती झाली ट्रान्सव्हर्सल. आता बघा आपण दोन लाईन घेऊयात, ही झाली ए आणि ही बी. आता यावरतून मी ही लाईन पास केली, आपण तिला एल नाव देऊयात. मग आता हिला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणणार आहोत का. कंडिशन काय फक्त लक्षात काय ठेवायची, तिने आपल्याला प्रत्येक ज्या दोन लाईन असणार त्यावरती एक एक पॉइंट द्यायला पाहिजे, एक इंटरसेक्ट करायला पाहिजे. जेव्हा इंटरसेक्ट करून जाते तिने तेव्हा ती एक पॉइंट तयार करते पहिल्या लाईन वरती आणि दुसऱ्या लाईन वरती दुसरा पॉइंट तयार करते. म्हणजे अशा प्रकारे ती आपल्याला दोन पॉइंट्स देते ती डिस्टिंक्ट दोन्ही लाईन वरती ना. मग आता इथे सुद्धा यांनी दिलेच, हा एक पहिला आणि हा एक दुसरा, याला नाव देऊ एम आणि एन. मग ही ट्रान्सव्हर्सल आहे का तर हो आहे ना, कारण की तिने आपल्याला दोन डिस्टिंक्ट पॉइंट दिले. सोपं आहे. आता दुसरं बघा परत एक एक्झाम्पल, हे होतं पॅरलल लाईनचं घेतलेलं. आता नॉन पॅरलल लाईन वरती बघू आपण. ह्या लाईन आता पॅरलल आहेत का नाहीये. बघा ह्या नॉन पॅरलल लाईन आहेत. आता यावरतून आपण एक लाईन पास करूयात सुरुवातीला, हिला नाव देऊ
आपण x, हिला देऊ m आणि n. आता ही जी लाईन आहे x लाईन, हिला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणणार आहोत का? चेक करायचे फक्त की तिन्ही दोन डिस्टिंक्ट पॉइंट दिलेत का. तर बघा इथे आणि हा एक दिलेत ना दोन डिस्टिंक्ट पॉइंट, म्हणजे ही जी x लाईन आहे ती सुद्धा काय झाली मग एक ट्रान्सव्हर्सल झाली. आता हे जे आहेत बघा इथे समजून जाते, इथे पॅरलल लाईन होती तरी ती ट्रान्सव्हर्सल होती, इथे नॉन पॅरलल होती तरी ट्रान्सव्हर्सल होती. म्हणून इथे विचार करायचं कामच नाही की फक्त पॅरलल लाईन्स वरतीच अशी लाईन असेल तेव्हाच ती ट्रान्सव्हर्सल का. तर नाही, मग पॅरलल लाईन असो किंवा नॉन पॅरलल लाईन असो, जेव्हा ती जर दोन डिस्टिंक्ट पॉइंट देते आपल्याला तर ती झाली ट्रान्सव्हर्सल. आता बघा परत एक एक्झाम्पल घेऊयात. ही एक लाईन आणि ही एक लाईन, ठीक आहे. आता ह्या दोन लाईन कशा आहेत? पॅरलल आहेत का? नाही, ह्या इंटरसेक्ट झालेल्या आहेत दोन एकमेकींना. मग जर ट्रान्सव्हर्सल इथून गेली ना, म्हणजे एक लाईन आपण इथून जर पास केली तर ती आपल्याला दोन डिस्टिंक्ट पॉइंट देते, ठीक आहे. मग ही सुद्धा ट्रान्सव्हर्सल आहे. मग आता अशीच जर एखाद्या दोन इंटरसेक्ट झालेल्या लाईन आहेत आणि आपण लाईन जर या इथून पास केली, ठीक आहे, बघा इथून पास केली जर आपण एखादी लाईन, तर ही जी आहे हिला नाव देऊ m आणि हिला देऊ n. n लाईनला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणू शकतो, पण ह्या m लाईनला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणणार नाही, कारण की का ही जी m लाईन आहे इथून पास झालीत आणि तिने फक्त आपल्याला एकच पॉइंट दिलाय. दोन पॉइंट दिलेत का? नाही, आपल्याला दोन वेगवेगळे पॉइंट पाहिजेत वेगवेगळ्या लाईन वरती, त्या दोन, तेव्हा ती ट्रान्सव्हर्सल. इथे ही जी m लाईन आहे इथून पास झाल्यानंतर ही आपल्याला फक्त एकच पॉइंट देते, म्हणजे ही ट्रान्सव्हर्सल नाही. तर हे झालं आपलं ट्रान्सव्हर्सल. आता बघा नंतर आपल्याला बघायचं आहे अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. हेच आता जे आपण शिकलोय की जी ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे जेव्हा एक लाईन पास होती दोन लाईन मधून दोन डिस्टिंक्ट पॉइंट देते ती झाली ट्रान्सव्हर्सल. आणि त्याच ट्रान्सव्हर्सल मुळे आपल्या त्या एक फिगर तयार होते ना, आणि ती ट्रान्सव्हर्सल अँगल्स तयार करते. आणि किती अँगल्स तयार करते, कसे अँगल्स तयार करते, आपल्याला तेच पाहिजे. अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. आता बघा सुरुवातीला काय दिलेलं बघा, इन द adjoining figure due to the transversal there are two distinct points of intersection, namely m and n. At each of these points four angles are formed, hence they are 8 angles in all. बघा आता इथे q आणि s ह्या दोन लाईन आहेत, त्यामधून ही जी लाईन पास झाली आहे तिने a आणि t म्हणा त्या लाईनला, ही लाईन पास झाली आहे आणि तिने दोन इंटरसेक्ट केलंय दोन्ही लाईनला, दोन डिस्टिंक्ट पॉइंट दिलेत, म्हणजे ती झाली ट्रान्सव्हर्सल. आता बघा इथे फर्स्ट पॉइंट जो तयार झालाय तिने इंटरसेक्ट केलाय, तिने आपण नाव दिलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी फिगर मध्ये त्यांनीच घेतलेले, तिला नाव आहे दिलेलं m, आणि जो दुसरा पॉइंट तयार झाला तिला नाव दिलेलं आहे n. अशा प्रकारे हे दोन जे पॉइंट तयार झालेले होते त्यांना नाव m आणि n देऊन घेतलेलं आहे. आता बघा हा जो m आहे फर्स्ट तो चार अँगल्स तयार करतो, आणि जो n आहे तो सुद्धा चार अँगल्स तयार करतो. टोटल अँगल एका ट्रान्सव्हर्सल मुळे 8 अँगल्स तयार होतात, ठीक आहे. कारण की चार अँगल्स हा m तयार करतोय आणि बाकीचे चार राहिलेले आहेत तो हा n जो आहे पॉइंट तो तयार करतो. आता बघा कोणते, पहिला फर्स्ट अँगल हा तयार झालाय AMQ, झालाय की नाही तयार, अँगलच आहे ना हा AMQ. मग हा पहिला अँगल तयार झाला. आता आपण सुरुवातीला म्हणजे स्टेप बाय स्टेप बघू. अगोदर हा जो m पॉइंट आहे त्यांनी केलेले चार अँगल्स आपण बघूयात कोणते तयार होतात, आणि नंतर मग n चे चार अँगल्स आपण बघूयात कोणते तयार होतात. हा झाला फर्स्ट अँगल. सेकंड अँगल बघा कोणता तयार झालाय, हा m पॉइंट मुळे हा झाला फर्स्ट, नंतर हा झाला सेकंड, ठीक आहे. आता तुम्ही सेम आर्मने जेव्हा असेल तसे घेऊ शकता, इकडे ह्या साइडनी किंवा या साइडनी. मग हा झाला आपला दुसरा अँगल AMT, ठीक आहे, झाला की नाही अँगल, मग हा झाला दुसरा अँगल. आता बघा परत या साइडला QMN, इथे सुद्धा हा एक अँगल तयार झालाय QMN, हा झाला आपला तिसरा अँगल. परत या साइडला PMN झाला, इथे सुद्धा एक अँगल तयार झाला, मग हा झाला 4 नंबरचा अँगल. बघा ह्या m पॉइंट मुळे किती अँगल्स तयार झालेत, मग 4 अँगल्स तयार झालेत. कळालं, हा इथला पहिला, हा दुसरा,
अशा प्रकारे आपल्याला ही जो फर्स्ट पॉइंट तयार झालेला आहे एम, त्याने आपल्याला 4 अँगल्स दिले. आता खाली बघा हा एंड पॉइंट, हा सुद्धा आपल्याला काय 4 अँगल्स तयार करतो. हा एंड पॉइंट सुद्धा बघा, फर्स्ट अँगल हा इथला एम एंड एस, हा इथला फर्स्ट अँगल झालाय. आपण 1 2 3 4 घेतलेल्यावरती इथून सुरू करू 5 पासून. हा झाला 5 नंबरचा. मग कोणता अँगल आहे हा? एम एंड एस. दुसरा अँगल बघा इथे एस एंड टी, हा झाला 6 नंबरचा अँगल. ठीक आहे. या साइडला बघा आता, हा झाला 7 नंबरचा अँगल एम एंड आर. ठीक आहे. परत खाली बघा या साइडला आर एंड टी, इथे सुद्धा अँगल, म्हणजे 8 अँगल्स झालेत की नाही तयार? ते कन्फ्युजन होत असेल तर परत एक वेळेस बघा, हा जो एम जो आहे त्याने वरती 4 अँगल्स तयार केलेत आणि हा जो एन आहे इथे याने सुद्धा खाली 4 अँगल्स तयार केले. म्हणजे असे टोटल अँगल एका ट्रान्सव्हर्सलमुळे किती तयार होतात? मग 8 अँगल्स तयार होतात. एक जो पहिला ट्रान्सव्हर्सल म्हणजे ज्या लाईनने इंटरसेक्ट केलेला जो पहिला पॉइंट होता तो होता एम, दुसरा पॉइंट होता एन. पहिला पॉइंटने 4 अँगल्स तयार केलेत आणि दुसरा लाईन जी पॉइंट होता एन तिने सुद्धा 4 अँगल्स तयार केलेत, जसं की त्यांनी इथे सांगितलेलंच आहे. तर बघा परत एक महत्त्वाचं इथे बघा, these angles are grouped in a different pair of angles and let's study the pairs. आता आपल्याला जेव्हा हे अँगल्स आपण शिकलोय, फक्त आतापर्यंत एवढंच झालं आपलं की हे जे एका ट्रान्सव्हर्सलमुळे किती 8 अँगल्स तयार होतात. मग आता त्या अँगल्स सुद्धा टाइप्स आहेत की आता हे जे मधातले आले त्याला काय म्हणणार आहोत, काही बाहेरचे अँगल्स आहेत त्याला काय म्हणणार आहोत, तर आपण ते समोर बघणारच आहोत. पण आता ते जेव्हा अँगल्स आपण लिहूत की नाही ते आपल्याला पेअर्स मध्ये लिहायचे. ठीक आहे. पेअर्स मध्ये लिहायचे, आपल्याला ते सिंगल अँगल्स नाही लिहायचे. तर बघा आता फर्स्ट आपल्याला बघायचंय की करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते. आपण काय शिकलोय? ट्रान्सव्हर्सल काय ते शिकलोय. त्या ट्रान्सव्हर्सलमुळे किती अँगल्स तयार होतात ते शिकलोय. ट्रान्सव्हर्सलमुळे काय महत्त्वाचं 2 डिस्टिंक्ट पॉइंट मिळतात. दोन्ही पॉइंट, जो पहिला पॉइंट आहे तो 4 अँगल्स तयार करतो, जो दुसरा पॉइंट आहे तो सुद्धा 4 अँगल्स तयार करतो. आता नंतर आपल्याला बघायचंय की करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते आहेत मग. ठीक आहे. आता बघा करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, जशी बुक मध्ये डेफिनेशन बघा अगोदर, इन दी आर्म्स ऑन दी ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर angles are in the same direction and the other arm are on the same sides of the transversal, then it is called as corresponding angles. आता थोडंसं रीड केलं की हार्ड वाटतं की नाही आता करस्पॉन्डिंग अँगल्स नेमकं काय. तर बघा आपण सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय. जेव्हा ही ट्रान्सव्हर्सल आहे, ही ट्रान्सव्हर्सल म्हणजे ही लाईन जेव्हा सेम डिरेक्शनला 2 डिफरंट आर्मला जे अँगल्स तयार करते त्या अँगल्सला आपण करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणणार आहोत. कळालंय? बघा ही जी ट्रान्सव्हर्सल आहे, ठीक आहे, ही ट्रान्सव्हर्सल हिचा हा फर्स्ट आर्म झाला, हीच ट्रान्सव्हर्सल हिचा हा सेकंड आर्म झाला आणि मेन काय की तो सेम डिरेक्शनला आहे की नाही. तिचा फर्स्ट आर्म हा सेकंड आर्म आणि डायरेक्शन सुद्धा सेम आहे. मग इथे हे जे 2 अँगल्स तयार झालेले आहेत या अँगल्सला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणणार आहोत. ठीक आहे, कळालं? बघा आता इथे करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते मग. ही झाली ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. या ट्रान्सव्हर्सलनी फर्स्ट आर्म आणि डिरेक्शन झाली इकडची, इथे एक अँगल्स तयार केला, हा इथला अँगल्स. ठीक आहे. याला आपण म्हणूयात, एक मिनिट, चला आपण परत सुरू करूयात. काय बघतो आपण करस्पॉन्डिंग अँगल्स. तर आता करस्पॉन्डिंग अँगल्स मी सांगितलं का असतात, जेव्हा ही ट्रान्सव्हर्सल आहे, ट्रान्सव्हर्सल वरचे सेम डिरेक्शनला असणारे हे जे 2 डिफरंट आर्म्स आहेत तिथे जे अँगल्स तयार होतात त्या अँगल्सला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणत असतो. आता बघा ही झाली ट्रान्सव्हर्सल, ह्या ट्रान्सव्हर्सलचा इकडचा या साइडचा हा झाला फर्स्ट आर्म आणि इथे तयार झालेला हा अँगल. परत ही ट्रान्सव्हर्सल डिरेक्शन बघा, ह्याच डिरेक्शनला मी घेतेय, झाला सेकंड आर्म, अदर आर्म आणि इथे हा जो अँगल तयार झालाय तो दुसरा अँगल आणि हे जे 2 अँगल्स आहेत हे काय झालेत मग करस्पॉन्डिंग अँगल झालेत आणि आपण ते पेअर मध्ये लिहित असतो. ठीक आहे. मग हे 2 अँगल्स आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. आपण लिहून घेऊयात कोणते ते. पहिला अँगल हा AMP. ठीक आहे. फर्स्ट अँगल आपला तयार झाला इथे अँगल AMP. करस्पॉन्डिंग
डिरेक्शन. आता खालून बघा, ही झाली ट्रान्सव्हर्सल, सेम डिरेक्शनला इकडे, हीच ट्रान्सव्हर्सल, अदर आर्मला सेम डिरेक्शनला दिले तिथे दोन अँगल. बघा झाले दोन अँगल्स तयार. मग हे अँगल्स कोणते? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. बघा कोणता अँगल तयार झाला इथे? इथे नाव घेऊयात आपण बी. इथे बी नाव राहिलेलं आहे. ठीक आहे, इथे घ्या बी. बघा हा अँगल तयार झाला. मग इथे बी एन आर. ठीक आहे, लिहा इथे मग दुसरा पेअर अँगल बी एन आर अँड अँगल दुसरा कोणता तयार झालेला आहे? याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? बी एन आर चा. इथे हा पहिला अँगल तयार झाला आणि हा इथं दुसरा अँगल तयार झाला, म्हणजे एन एम पी. ठीक आहे, इथे येईल मग एन एम पी. हे झालेत आपले दोन पेर. या साइडचे आपण वरतून दोन बघितले आणि खालच्या साइडने सुद्धा दोन अँगल्स तयार झालेले आहेत. अँगल्स दोन तयार झालेत म्हणजे पेअर एकच तयार झाले. टोटल पेअर आपल्याला माहिती का? करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 मिळणार आहेत. तर 4 पेअर मिळणार आहेत म्हणजे सेपरेट जेव्हा आपण ते अँगल्स बघतो ते टोटल 8 अँगल्स होतात आणि ट्रान्सव्हर्सल आपल्याला 8च अँगल्स देतात. पण जसं की मी अगोदर सांगितलं, जेव्हा आपण हे अँगल्स लिहिणार आहोत कसे लिहिणार आहोत? आपण ते पेअर्स मध्ये लिहिणार आहोत. मग हे करस्पॉन्डिंग अँगल्स जे असणार आहेत ते सुद्धा 8च आहेत, पण आपल्याला ते पेअर्स मध्ये लिहायचे आणि करस्पॉन्डिंग अँगल्स म्हटलं ते पेअर मध्येच येणार आहेत, म्हणजे पूर्ण आपल्याला 4 पेअर्स मिळणार आहेत. ठीक आहे, आता या साइडला आपण बघूया. या साइडचं झालंय. राईट हँड साइड जेव्हा येते बघा, इथे सुद्धा ही ट्रान्सव्हर्सल घ्या. ट्रान्सव्हर्सल आपल्याला इथे एक पहिल्या आर्मला अँगल तयार करते. हीच जी लाईन आहे ट्रान्सव्हर्सल, हिचा हा सेकंड आर्म आणि सेम डिरेक्शनला आलेले. मी बघा हीच डिरेक्शन घेतली ना, ही सुद्धा आणि इथे सुद्धा. आता इथे सुद्धा हा काय दुसरा अँगल तयार होतोय. मग हे जे दोन अँगल्स आहेत त्या अँगल्सला आपण काय म्हणणार आहोत? करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणणार आहोत. मग तिसरी पेअर कोणती आहे ती बघा, अँगल्स ए एम क्यू. ए एम क्यू अँड अँगल इथे झालेला दुसरा अँगल तयार एम एन एस. एम एन. ठीक आहे, तर 4 नंबरचा अँगल बघा, अबो साइडनी बघितलं होतं आपण. आता बिलो बघा, खालच्या साइडनी सुद्धा दोन अँगल्स तयार होतात. बघा ही झाली ट्रान्सव्हर्सल, पण दुसरा कलर घेऊया. बघा ही झाली ट्रान्सव्हर्सल. याच डिरेक्शनला हिचा खालून हा झाला फर्स्ट आर्म. एका डिरेक्शनला आपण ओपन करून घेतलाय, इथला झाला मग एक अँगल तयार. परत हीच ट्रान्सव्हर्सल आपण समोर नेऊयात आणि सेम डिरेक्शनला हिचा हा सेकंड आर्म आहे. इथे ओपन केल्यानंतर इथे सुद्धा हा दुसरा अँगल तयार झाला. मग काय झाले? हे दोन करस्पॉन्डिंग अँगल झालेत. बघा एकच लाईन घेतली आपण ही ट्रान्सव्हर्सल, अगोदरचा हिचा हा फर्स्ट आर्म, आपण तिचा एक अँगल तयार झालेला आहे. परत तीच जी डायरेक्शन तीच जी ट्रान्सव्हर्सल आहे आपण समोर नेली, सेकंड आर्मला तिच्या आपण ओपन केलेला, हा झाला हिचा दुसरा अँगल. आणि डिरेक्शन महत्वाचं आहे, लक्षात ठेवा एकाच डिरेक्शनला ते मिळालेले आहेत आपल्याला. मग हे सुद्धा अँगल्स काय झालेत? मग करस्पॉन्डिंग अँगल झालेत. मग यांची चौथी पेअर काय येणार आहेत? अँगल हा याचा पहिला बी एन एस, ग्रीन मध्ये घेतलेले बघा ते बी एन एस अँड अँगल दुसरा कोणता इथे? एन एम क्यू. एन एम क्यू हा झाला हिचा 4 नंबरचा आपला करस्पॉन्डिंग अँगल्स. कळालेत करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय? एवढंच लक्षात ठेवायचंय की जे ट्रान्सव्हर्सल आहे, ट्रान्सव्हर्सल मध्ये आता सुद्धा इकडे दोन पार्ट पडले, ते इकडचा लेफ्ट हँड साइड म्हणा किंवा लेफ्ट हँड साइड किंवा राईट हँड साइड, म्हणजे इकडचा राईट हँड घ्या आणि इकडचा लेफ्ट हँड घ्या. कारण की जे ट्रान्सव्हर्सल मधून जाते दोन साइड्स तयार होतात. मग हिची अगोदरची एक साइड पकडायची, एक डिरेक्शन घ्यायची आणि वरतून सुरुवात करायची. वरतून सुरुवात केल्यानंतर ही जेव्हा एका सेम डिरेक्शनला फर्स्ट आर्म वरती अँगल जो तयार होतो तो झाला पहिला अँगल, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल. तीच ट्रान्सव्हर्सल जेव्हा खाली येते अदर आर्मला एक अँगल तयार होतो, त्याचं काय झालंय? करस्पॉन्डिंग अँगल झाले. अशा अँगल्सला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणणार. काय लक्षात ठेवायचंय मग की जेव्हा एक लाईन जाणार आहेत आणि तिचे सेम डिरेक्शन आपण चेक करायचे आहेत आणि दोन आर्म्स, पहिल्या आर्मचा एक अँगल आणि दुसऱ्या आर्मचा एक अँगल,
अशा अँगल्सला आपण करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणतो आणि हे त्याच्या पेअर झाल्या 4 पेअर्स. टोटल अँगल्स किती म्हणजे 8. त्यानंतर बघा इंटिरियर अँगल्स म्हणजे काय. करस्पॉन्डिंग अँगल्स आपण बघितले. नंतर आपल्याला पाहिजे की इंटिरियर अँगल्स म्हणजे काय. हे एकदम सोपे आहेत. आता इंटिरियर म्हटल्यानंतर काय येतं. इंटिरियर आतील. आतील अँगल्स आता कोणते बघा. ह्याच्या 2 लाईन्स आहेत. पॅरलल लाईन्स नाही आहेत का. आपण इथेच जेव्हा समजून घेतोय परत एक वेळेस मी सांगते की हे ज्या लाईन आहेत 2 Q आणि S म्हणा, ह्या 2 पॅरलल लाईन्स नाहीयेत. थोडेसे एकमेकांकडे आलेले आहेत म्हणजे वाढत गेल्यानंतर ते काय होणार एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत. पण तरी हिच्यावरती काय झालेली एक लाईन पास झालेली आणि तिने 2 डिस्टन्स पॉइंट दिलेत मग ती परत काय झाली ट्रान्सव्हर्सल झाली. आता मेन पॉइंट कडे आपण येऊयात. इंटिरियर अँगल्स म्हणजे काय. आतील अँगल्स. आता आतील कोणते नेमके बघा. ह्या ज्या 2 लाईन आहेत त्या ह्या 2 लाईन्सच्या आतमध्ये जे अँगल्स तयार झाले त्या अँगल्सला आपण इंटिरियर अँगल असं म्हणणार आहोत. सोप्या भाषेमध्ये असंच लक्षात ठेवायचे. A pair of angles which are on the same sides on the transversal and inside the given lines is called a pair of interior angles. इथे सुद्धा अँगल्स जे लिहिणार आहोत आपण ते पेअर्स मध्ये लिहिणार आहोत. इंटिरियर अँगल्स चे सुद्धा. आता इंटिरियर अँगल्स मध्ये आपल्याला फक्त 2 पेअर्स मिळणार आहेत. ते अँगल्स कोणते मी ते सांगते पण अगोदर बघा हे जे इंटिरियर अँगल्स आहेत की नाही आपल्याला याचे 2च पेअर्स मिळणार आहेत म्हणजे टोटल अँगल आपल्याला 4च मिळणार आहेत. कारण की जे काही इंटेरियर अँगल आहेत आणि ते एक्सटेरियर अँगल सुद्धा आहेत. मग जेवढे इंटेरियर असणार आहे तेवढंच एक्सटेरियर सुद्धा असणारच आहे. म्हणून इंटेरियर अँगलच्या 2 पेअर आहेत आणि एक्सटेरियर अँगल सुद्धा आपल्याला समोर बघायचे आहेत त्याच्यात सुद्धा 2 पेअर्स आहेत. म्हणजे इंटेरियर प्लस एक्सटेरियर दोन्ही अँगल्स मिळून किती होतात मग 4 पेअर्स तयार होतात आणि टोटल अँगल्स 8 मिळतात की नाही. कारण की आपण शिकलोय एक जी ट्रान्सव्हर्सल आहे ती आपल्याला एक म्हणजे 8 अँगल्स तयार करते. मग इंटिरियर अँगल्सचे आपल्याला 2च पेअर मिळणार आहेत. बघा मग आता इंटिरियर जसं की मी म्हटलं जे इनसाइड आहेत 2 लाईन्सच्या ह्या ज्या 2 लाईन आहेत त्याच्या इनसाइड येणारे कोणते अँगल्स आहेत मग हा इथला हा आणि हा हे काय झालेत मग इंटिरियर अँगल्स आहेत. पण आपल्याला पेअर्स मध्ये लिहायचे आहेत. मग सेम डायरेक्शनला असणारे हे जो 2 इंटिरियर म्हणजे आतील इनसाइडला जे अँगल्स आहेत त्याचे एक पेअर लिहा आणि जे इकडची साइड आहे त्याच्या आतमध्ये असणारे हे जे इनसाइडला असणारे जे 2 अँगल्स आहेत त्याची एक पेअर लिहून टाका. ठीक आहे. आता हे लिहिताना व्यवस्थित लिहायचे. आता हे सगळे आतमध्ये जे झालेत हा इथला 1 2 आणि 3 4 हे सगळे इंटिरियर अँगल्सच आहेत. कारण की इनसाइडला आलेत हे 2 लाईन्सच्या फक्त लिहिताना आपण पेअर मध्ये लिहिणार आहोत आणि लिहायचे कसं मग ह्या डिरेक्शनला असणारे आतले 2 ची एक पेअर आणि इकडच्या डिरेक्शनला असणारे आतली हे जे 2 लाईन आहेत त्याची एक पेअर. ठीक आहे. मग कोणते कोणते येईल बघा. फर्स्ट पेअर अँगल पहिला अँगल इथला PMN. ठीक आहे. अँगल PMN and अँगल दुसरा इथून RNM. ठीक आहे. हा झाला M आणि इथला हा इंटिरियर अँगल NA म्हणजे RNM. दुसरा अँगल येईल मग RNM. आता नंतर बघा ही झाली फर्स्ट पेअर आपली इंटिरियर अँगलची. या साइडला आल्यानंतर इथे सुद्धा हे 2 अँगल्स तयार होतात ना. इंटिरियरच ना ते इंटिरियर अँगलच आहेत मग सॉरी. आता बघा इथे वरतून घेऊयात आपण. हा झाला फर्स्ट अँगल QMN. हा झाला आपला फर्स्ट इंटिरियर अँगल QMN and अँगल इथे सुद्धा हा तिसरा अँगल तयार झालेला आहे म्हणजे इकडचा तो दुसरा म्हणा. आता 1 2 3 4 मी त्याला नाव लिहून दिलेलं आहे. कन्फ्युजन होईल परत. हा आपला पहिला इंटिरियर अँगल होता इथला तयार झालेला आणि इथे सुद्धा हा दुसरा इंटिरियर अँगल या साइडचा म्हणजे SNM हा आपला दुसरा इंटिरियर अँगल SNM. काय मग इंटिरियर अँगल्स म्हणजे काय असतं की जे 2 लाईन्स आहेत त्याच्या इनसाइड असणारे अँगल्स ते असतात इंटिरियर अँगल्स. फक्त लिहिताना आपण एका साइडचे जे 2 असणार आहेत ते एका पेअर मध्ये लिहून टाकायचे आणि जे अपोजिट साइडला दुसऱ्या साइडला जे 2 अँगल्स आहेत आतले ते आपण एका पेअर मध्ये लिहून टाकायचे. हे झाले मग आपले इंटिरियर अँगल्स. आता नंतर बघा अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय. ठीक आहे. करस्पॉन्डिंग कळाले परत इंटिरियर कळालं. आता आपल्याला अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय बघायचंय.
आता बघा त्यांनी सांगितलेलं आहे की आपण ते बघा अगोदर. पेअर्स ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल and their arms are on the transversal show opposite direction is called as a alternate angles, pair of alternate angles. आता अल्टरनेट अँगल्स मध्ये दोन टाइप्स पडतात. एक आहे इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा आहे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. हे बघण्या अगोदर आहे ना आपण अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय समजून घेऊया. जेव्हा ही जी ट्रान्सव्हर्सल आहे, आता बघा ही ट्रान्सव्हर्सल जी आहे, या ट्रान्सव्हर्सल वरती जे दोन अपोजिट अँगल्स तयार होतात अशा अँगल्सला आपण अल्टरनेट अँगल्स म्हणणार आहोत. काय, ही जी ट्रान्सव्हर्सल आहे आणि ट्रान्सव्हर्सल वरती जे अपोजिट अँगल्स तयार होतात की नाही, त्या अँगल्सला आपण अल्टरनेट अँगल असं म्हणत असतो. मग त्यामध्ये टाइप आहेत. एक आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरा आहे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. शब्दावरूनच कळून जाते इथे इंटेरियर म्हटल्यानंतर काय आताच पाहिलं आपण, जे की इनसाइड दोन लाईन्सच्या मध्ये, ते झाले इंटेरियर. आणि समोर आहे अल्टरनेट अँगल. आणि अल्टरनेट अँगल म्हणजे मी आताच सांगितलं की जे असे अँगल्स की ते कसे एकमेकांना अपोजिट आहेत. ठीक आहे. मग इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हटल्यावरती काय होऊन जाईल, मग आतले अँगल्स आणि ते एकमेकांना अपोजिट पाहिजेत. मग अशा अँगल्सला आपण काय म्हणणार आहोत, मग इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणणार आहोत. ठीक आहे. मग आता बघा कोणती नेमके इंटेरियर अल्टरनेट बघतोय आपण सुरुवातीला. इंटेरियर म्हटल्यावरती आपण जाऊयात इनसाइड. ह्याचे दोन लाईन आहेत, आलं इनसाइड मध्ये बघणार आहोत आपण ते. आणि अल्टरनेट म्हणाले ते आपण इंटेरियर अँगल्स बघितले ते इझिली आपण सांगू शकत होतो, पण इथे ते म्हणालेत की नाही इंटेरियर अल्टरनेट अँगल, तो अल्टरनेट अँगलचा फर्स्ट टाइप आहे. मग आता बघा जेव्हा इनसाइड आहेत आणि इनसाइडला तुम्हाला अल्टरनेट अँगल बघायचे, म्हणजे असे अँगल्स की जे मध्ये आहेत आणि ते एकमेकांना अपोजिट आहेत, ते झालेत मग इंटेरियर अँगल. आणि महत्त्वाचं इथे सुद्धा आपल्याला दोन पेअर्स मिळणार आहेत. आणि बाजूचं जे आहेत सेकंड टाइप एक्सटिरियर अल्टरनेट अँगल, इथे सुद्धा दोन पेअर मिळणार आहेत. दोघांचे मिळून किती पेअर्स मिळतात, मग 4 पेअर्स. आणि अँगल्स किती त्यामध्ये 8. ठीक आहे, म्हणजे बरोबर मिळाले. एक ट्रान्सव्हर्सल आपल्याला 8च अँगल्स देते. मग बघा आता सुरुवातीला फर्स्ट टाइप आपला इंटेरियर अल्टरनेट अँगल. हे झाले दोन लाईन. मिडलला बघूयात आपण इथे कोणते अँगल्स एकमेकांना अपोजिट आहेत. आता हा इथला अँगल आणि हा इथला अँगल एकमेकांना अपोजिट आहेत आणि इनसाइड, मग हे अँगल्स काय झालेत इंटेरियर अल्टरनेट अँगल झालेत. ठीक आहे. बघा इनसाइड म्हणजे दोन लाईनच्या मध्ये होता, मग हा इथला अँगल आणि इथला अँगल जर आपण घेतला तर हे एकमेकांना अपोजिट आहेत म्हणून आपण त्याला इंटेरियर अल्टरनेट म्हणणार आहोत. तसं जर आपण सुरुवातीला बघितलं होतं की नाही, काय केलं होतं, सेम डिरेक्शनला असणारे मधले जे अँगल्स होते ते एका पेअर मध्ये लिहून टाकले होते. तेव्हा आपण इथला अँगल आणि इथला अँगल लिहायचो, पण आपल्याला इथे अल्टरनेट पाहिजे आणि अल्टरनेट म्हटल्यानंतर ते आले अपोजिट. मग आता अपोजिट शोधायचं होतं म्हणून या साइडचा एक अँगल आणि या साइडचा एक अँगल. ठीक आहे. मग इथला एक आणि इथला एक हे काय झाले, दोन अपोजिट झाले. परत दुसरा कोणता अपोजिट अँगल एक पेअर तयार होतो इथे. बघा हा एक इथला आणि हा इथला. ठीक आहे. ही फर्स्ट आणि ही होती, हिला नाव द्या फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि इथे फोर्थ. हा 3 आणि 4 कसे एकमेकांना अपोजिट आहेत आणि हा 1 आणि 2 सुद्धा एकमेकांना कसे अपोजिट आहेत आणि इनसाइड आहेत म्हणून ते काय झालेत मग इंटेरियर अल्टरनेट अँगल झाले. परत एक बघा लक्षात ठेवण्यासाठी की इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कसे ओळखायचे. तिथे झेड चा एक सिम्बॉल तयार होतो, बघा झेड तयार होतो आणि झेडच्या इथले एक अँगल आणि इथला एक अँगल हे कसे मग एकमेकांना अपोजिट अँगल्स आहेत म्हणून इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हटलं. थोडं कन्फ्युजन झालं तर डायग्राम मध्ये फिगर मध्ये काय करायचे, पेन्सिलने असं रफ तुम्ही ड्रॉ करून बघायचे की झेड तयार होतो की नाही. मग इथे असा एक झेड तयार झालाय, मग डायरेक्ट इथला एक अँगल पकडायचा आणि इथला एक अँगल आणि लिहून टाकायचं. ते एकमेकांना कसे अपोजिट आहेत आणि इंटिरियर आहेत. मग बघा पहिली पेअर आपण लिहून घेऊयात. कोणता अँगल तयार झालाय, हा पी एम एन. ठीक आहे. पी एम एन ह्या अँगल, पहिला अँगल पी एम एन. अँड अँगल दुसरा कोणता, याचा अपोजिट अँगल आहे हा 2, म्हणजे इथला येईल हा एम एन एस. हा इथला एम आहे बरं, एम एन एस हा झाल्याचा दुसरा अँगल, अँगल एम एन एस. ठीक आहे. एम एन एस ही झाली पहिली पेअर. दुसरा अजून इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणता यामध्ये? हा 3 आणि 4 इंटेरियर आहेत की
अँगल क्यू एम एन अँड अँगल याचा अपोजिट आहे हा म्हणजे आर एन एम अँड अँगल आर एम एन. ठीक आहे, आर एन एम. हे झाले मग आपले इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. इथे कन्फ्युजन होत असेल बघा. आता इथे एक अँगल होता आपण तो घेऊयात मनालीच. आता एक क्यू झाला इथले आर एम घेऊन टाकू. ठीक आहे, आता हे आपण शिकलो की अल्टरनेट इंटिरियर अल्टरनेट अँगल काय असतो. नंतर बघायचं आता आपल्याला एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय. आता बघा एक्सटिरियर म्हटल्यानंतर काय येणार आहे, बाहेरचे अँगल्स. इनसाइड आपण शिकलो, आता आपल्याला एक्सटिरियर पाहिजे. एक्सटिरियर म्हणजे जे बाहेरच्या साइडला असणारे अँगल्स आहेत ते झाले एक्सटिरियर. आणि अजून काय इंटिरियर पाहिजे, सॉरी अल्टरनेट अँगल्स पाहिजे आपल्याला. मग परत काय जे बाहेरच्या साइडला आहे ते झाले एक्सटिरियर आणि अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट म्हणजे काय, असे अँगल्स की जे एकमेकांना अपोजिट आहेत. मग बघा एक्सटिरियर अल्टरनेट अँगल कोणते होईल, जे या दोन लाईनच्या बाहेरच्या साइडला आलेले आहेत आणि एकमेकांना अपोजिट असे असणारे अँगल्सला आपण एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स म्हणणार आहोत. मग बघा कोणते अँगल्स तयार होते हे तर आपण लगेच सांगू शकतो. हा लाईनच्या वरचे हे जो दोन अँगल तयार होणार आहेत ना इथे, हे झाले एक्सटिरियर अँगल. खाली बघा हे आर एम च्या खाली जे आहेत ते आलेत एक्सटिरियर, बाहेरच्या साइडला आहेत. इथे सुद्धा दोन अँगल्स तयार झालेत. फक्त आपल्याला काय करायचं लिहिताना, ते एकमेकांना अपोजिट असणारे अँगल्सची एक पेअर लिहायची. मग ती झाली आपली एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. मग बघा हा जो अँगल आहे ए, इथे एक पॉइंट घेऊ आपण ओ. ठीक आहे, ए ओ पी याला अपोजिट असणारा अँगल कोणता आहे, मग याला अपोजिट आहे हा इथला अँगल. ठीक आहे, मी स्टार्ट करते. हा अँगल अपोजिट आहे याला म्हणजे ए ओ पी आणि दुसरा अँगल तयार होतो इथे एम. इथे पण एक घ्या, इथे घ्या एस. ठीक आहे, म्हणजे एम एस टी हा झाला दुसरा अँगल. याची पेअर काय मग पहिली अँगल ए ओ पी अँड अँगल. बघा मी स्टार करून ठेवलेले हे दोन अँगल एकमेकांना अपोजिट आणि बाहेरच्या साइडला आहे म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत, एक्सटिरियर अल्टरनेट अँगल म्हणणार आहोत. मग याची पेअर कोणासोबत येईल, एम एस टी. ठीक आहे, अँगल एम एस टी. दुसरी पेअर कोणती तयार होईल, हे स्टार वाली झाली पहिली पेअर. आता मी इथे दुसरी पेअर तयार होती बघा. ठीक आहे, एक वेगळा स्टार काढते आता. हा एक स्टार आणि हा एक स्टार. हे पण कसे आहेत, एक्सटिरियर आहेत, बाहेरच्या साइडला आहेत आणि एकमेकींना हे काय आहेत मग अपोजिट. हा आणि हा अँगल कसे अपोजिट, हे वेगळे स्टार काढलेत. हे सुद्धा कसे मग एकमेकांना अपोजिट आहेत. याची येऊन जाईल मग दुसरी पेअर. काय मग पहिली पेअर इथे बघा ए ओ क्यू. ठीक आहे, अँगल ए ओ क्यू. हा अँगल ए ओ क्यू आणि हा दुसरा स्टार आहे इथला अँगल कोणता आहे मग हा आर एस टी. ठीक आहे, अँड अँगल आर एस टी. तर हे झाले आपले अल्टरनेट अँगल्स आणि त्याचे दोन टाइप्स आपण बघितले. काय बघितलं आज आपण, मग सुरुवातीला आपण पॅरलल लाईन्स आपण बघितल्यात की काय असतात. नंतर आपण ट्रान्सव्हर्सल शिकलो. एक ट्रान्सव्हर्सल आपल्याला किती किती अँगल्स तयार करतात आपण ते शिकलो. नंतर आपण जे अँगल्सचे टाइप्स होतात, कुठल्या अँगल्सला काय म्हणतो, अल्टरनेट अँगल्स कोणते, इंटिरियर अँगल्स कोणते, करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते, सगळे अँगल्स आपण बघितले. ठीक आहे, ते कन्फ्युजन होत असेल तर आपण जेव्हा समोर जाऊया समोरच्या लेक्चर मध्ये अजून तुम्हाला हे जे कन्सेप्ट आहेत सगळ्या क्लिअर होऊन जातील हळूहळू. आज ते थोडंसं करस्पॉन्डिंग अँगल्स अल्टरनेट अँगल थोडं कन्फ्युजन होत असेल, पण बुक मध्ये बघा तुम्ही एक वेळेस परत डेफिनेशन्स दिलेले असतील ते तुम्ही समजून घ्यायचे आहेत आणि नंतर हे तुम्हाला सगळं समजूनच जाईल. ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबूया. त्यानंतरचा जो पार्ट आहे राहिलेला आपण तो नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करणार आहोत. तर थँक्यू सो मच.